डोंगर कितीही उंच असो, पण जो इतिहास घडवतो तो गड बनतो. आणि पुरंदर हा असा गड आहे जिथे स्वराज्याचं पहिलं तेज फुललं आणि श्री छत्रपती संभाजी महाराजांसारखा सिंह जन्माला आला. आणि अशाच प्रचंड असा इतिहास लाभलेल्या व श्री छत्रपती संभाजी महाराजांचं जन्मस्थान असलेल्या किल्ले पुरंदराविषयी जाणून घेत असताना आज आपण बघणार आहोत ब्रिटिशकालीन चर्च, वीर मोरारबाजी देशपांडे यांचं स्मारक, प्रचंड असा बिनी दरवाजा, श्री छत्रपती संभाजी महाराज यांचं स्मारक आणि याच माचीवर असणारं पद्मावती तलाव, श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक, त्याचप्रमाणे म्युझियम आणि आणखी असं बरंच काही. चला तर मग जास्त वेळ न गमावता आपण आपल्या आजच्या या प्रवासाला सुरुवात करूया. पुरंदर किल्ला हा पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात येतो आणि नारायणपूर हे किल्ल्याजवळील पायथो गाव आहे. नारायणपूर या ठिकाणी श्री दत्तांचं खूप प्रख्यात असं दत्त मंदिर आहे आणि त्याचमुळे आम्ही ठरवलं की श्री दत्तांच्या मंदिरातील मूर्तीचं दर्शन घेऊनच आपला पुरंदराचा प्रवास सुरू ठेवायचा. तर आता मी आली आहे नारायणपूरच्या श्री दत्त मंदिरात. नारायणपूर ते पुरंदर किल्ल्यांचं जे डिस्टन्स आहे ते 7 ते 8 किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे आम्ही ठरवलं की आम्ही श्री दत्तांच्या इथल्या एकमुखी मूर्तीचं दर्शन घेऊन पुढे पुरंदरला निघूया. बहुतांश ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की श्री दत्तांची 3 मुखांची मूर्ती असते, पण इथे हे एक वैशिष्ट्य आहे की इथे श्री दत्तांची एकमुखी मूर्ती आहे. आणि श्री दत्तांच्या मूर्तीचे दर्शन घेऊन मी निघाले माझ्या पुढच्या प्रवासाला, म्हणजेच किल्ले पुरंदरला. पुरंदराविषयी खूप सुंदर कविता मी युट्यूबवर बघितली होती आणि ती म्हणजे, गडासारखा गड पुरंदर, दरडीवरती दरड, कड्यावरती कडे, त्याच्यावरती कपार, कपारीला धार, धारेवरती कोट, कोटाच्या आत माची, माचीच्या आत बाले किल्ला, बाले किल्ल्याला बुरुज 24, 24 बुरुजात शेंदऱ्या बुरुज, बुरुज भिडला आहे आभाळाला, आभाळात भिरभिरतील घारी, आणि बाले किल्ल्यात तळपतील तिखट तलवारी. जय शिवराय, जय शंभूराजे. नमस्कार मित्रांनो, मी अमृता आणि आज मी आली आहे किल्ले पुरंदरला. तर किल्ल्यावर जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर किल्ल्यावर कुठल्याही प्रकारचं शुल्क आकारलं जात नाही, पण इथे 2 गोष्टी लक्षात ठेवणं खूप महत्त्वाच्या आहे. आणि पहिली म्हणजे व्हॅलिड आयडी प्रूफ शिवाय तुम्हाला किल्ल्यामध्ये प्रवेश मिळणार नाही, आणि दुसरी म्हणजे येथे वेळेचं खूप बंधन पाळलं जातं, कारण हा किल्ला इंडियन आर्मीच्या कंट्रोलमध्ये आहे. त्यामुळे येथे 5च्या नंतर तुम्हाला प्रवेश मिळणार नाही. गेटमधून आत एंट्री केल्यानंतर नजरेस पडतो तो म्हणजे पुरंदरचा हा बाले किल्ला. किल्ल्यात तुम्हाला कार पार्किंगची व्यवस्था करून दिलेली आहे. थोडं पुढे गेलं की नजरेस पडतो हा मुखी तलाव. ही आहे ब्रिटिशांच्या काळात बांधण्यात आलेली पहिली चर्च. तर पुरंदर किल्ल्यामध्ये आत आल्यानंतर आपल्याला त्या काळातील 2 चर्च पाहायला मिळतात, आणि ही जिथे आता मी उभी आहे ही आहे ब्रिटिशांच्या काळात बांधण्यात आलेली पहिली चर्च. त्या काळात जे स्थापत्यशास्त्रकला वापरल्या गेली होती ते मी तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवते की ती चर्च आतमधून कशी दिसते. चला तर मग आपण जाऊया आत. आतून बघितल्यानंतर या चर्चची बांधणी साधी, दगडी आणि पुरातन पद्धतीची आहे असं दिसून येते. तर चर्च बघितल्यानंतर या पायवाट्याने पुढे जात असताना थोडं पुढे चालत गेलो तर आपल्या नजरेस पडतं श्री दत्तांचं हे छोटं असं मंदिर. पुरंदर किल्ल्याच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण घटना म्हणजे वीर मोरारबाजी देशपांडे यांनी अखेरच्या श्वासापर्यंत दिलेर खानासोबत दिलेली झुंज, आणि त्यांच्याच स्मरणार्थ पुरंदर किल्ल्यावर वीर मोरारबाजी देशपांडे यांचं हे स्मारक आपल्याला पाहायला मिळतं. तर मोरारबाजी देशपांडे यांचं स्मारक बघितल्यानंतर थोडेच पुढे चालत आलो तर आपल्याला आपल्या नजरेस पडतो हा बिनीचा दरवाजा. तर इथे आपल्याला पाहायला मिळतो या किल्ल्यावरील पहिला दरवाजा, आणि तो म्हणजेच बिनीचा दरवाजा.
तर या दरवाजासाठी असं म्हटलं जातं की जिथे ज्याच्या तटावर मुरारबाजी लढला तो म्हणजेच बिनीचा दरवाजा. कारण जसं आपण येताना बघितलं की पहिले आपण मुरारबाजी देशपांडे यांचं स्मारक बघितलं आणि नंतर आपण बिनीचा दरवाजा बघितला. अत्यंत प्रचंड स्वरूपाचं असं या बिनीच्या दरवाजाचं स्ट्रक्चर आहे. तर या दरवाजाचे ऐतिहासिक महत्त्व असे की शिवाजी महाराजांच्या काळात येथून सैनिकांच्या हालचालीवर आणि सुरक्षेसाठी नियंत्रण केलं जात असे. थोडं पुढे चालत आलो तर आपल्या नजरेस पडतं श्री पुरंदरेश्वराचं मंदिर व श्री छत्रपती शिवाजी महाराज व श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमाचं स्मारक मानला जाणारा हा भगवा झेंडा. पुरंदर माचीवर श्री छत्रपती संभाजी महाराज यांचं स्मारक आहे. या स्मारकाच्या इथे श्री छत्रपती संभाजी महाराज यांचं दर्शन घेत मी किल्ल्याच्या दिशेने पुढे निघाली. तर आता खालील बाकी सगळ्या वास्तू माझ्या इथल्या बघून झालेल्या आहेत आणि आता मी आली आहे पुरंदर किल्ल्याच्या पद्मावती तलाव. पुरंदर किल्ल्यावरील बाले किल्ला आणि केदारेश्वर मंदिर या ठिकाणी जाण्या अगोदरच खाली आपल्याला मोबाईल सबमिट करावे लागतात, कारण तिथे फोटोग्राफी व्हिडिओ स्ट्रिक्टली अलाउड नाही आहेत. त्यामुळे मी त्या ठिकाणचे कुठलेच फोटोज आणि व्हिडिओज येथे घेऊ शकलेली नाहीये. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचं दर्शन घेऊन मी निघाले किल्ल्यातील म्युझियमच्या दिशेने. किल्ल्यावरील माचीवर असणाऱ्या या म्युझियम मध्ये स्वराज्यातील किल्ले व मावळे यांचे संक्षिप्त स्वरूपात वर्णन करणाऱ्या प्रतिमा लावलेल्या आहेत. व प्रतिमांच्या खाली त्याबद्दल माहिती सुद्धा दिलेली आहे. या संग्रहालयात शस्त्रांची माहिती देण्यासाठी तलवारी सुद्धा ठेवलेल्या आहेत. तलवारीच्या कोणत्या भागाला काय म्हणतात हे सुद्धा येथे स्पष्टपणे सांगितलेले आहे. हे म्युझियम सायंकाळी 4 पर्यंत सुरू असतं. या किल्ल्यावर आर्मी ट्रेनिंग कॅम्प असल्यामुळे येथे नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाते. त्यामुळे जर तुम्ही येथे भेट देऊ इच्छिता तर या सगळ्या गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा. तर आता बऱ्यापैकी किल्ल्यावरील बरेच ठिकाणे मी बघून झालेली आहे माझ्याकडनं. म्युझियम आणि खाली माचीवरील बरेच ठिकाणे बघून झालेली आहेत. तर आता आपण मी थोडंफार तुम्हाला पुरंदरच्या तहाबद्दल सांगणार आहे. तर पुरंदरचा तह हा श्री छत्रपती शिवाजी महाराज व मुघल सेनापती मिर्झा राजे जयसिंग यांच्यात झालेला एक महत्त्वाचा करार होता. हा तह 11 जून 1665 रोजी करण्यात आला होता आणि या तहाप्रमाणे श्री छत्रपती शिवाजी महाराज मुघलांना 23 किल्ले देतील व 12 किल्ले शिवाजी महाराजांनी स्वतःकडे ठेवले होते. पुरंदर किल्ल्याविषयी असा इतिहास सांगितला जातो की जेव्हा किल्ल्याच्या बांधकामाचे काम सुरू होते त्यावेळी किल्ल्याची मजबूतीकरणाची गती मंदावली होती आणि त्यावेळी केलेल्या भविष्यवाणीनुसार जर एका नर दाम्पत्याचा बळी या ठिकाणी देण्यात आला तर मजबूतीकरणाचे काम सुधारेल. तर त्यावेळी किल्ल्याजवळ राहणारे एक नर दाम्पत्य नाथनाग आणि त्यांची पत्नी देवकाई यांनी स्वइच्छेने बळी दिला होता आणि बळी दिल्यानंतर किल्ल्याचे मजबूतीकरणाचे काम सुधारले होते अशी ही लोककथा म्हटली जाते. अर्थातच नरबळीमध्ये कधीही तथ्य नव्हते, नाही आहे आणि नसणार आहे, पण हा असा इतिहास पुरंदर किल्ल्याविषयी सांगितला जातो. तर हा माझा फर्स्ट व्हिडिओ आहे. भरपूर दिवसांपासून माझी इच्छा होती की मला श्री छत्रपती संभाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले पुरंदर या ठिकाणी जाऊन व्हिडिओ बनवायचा आहे आणि तिथून मला माझी सुरुवात करायची आहे आणि फायनली मी तो व्हिडिओ आज शूट करू शकली आहे. तर व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जय शिवराय, जय शंभू.